कधी माझ्याकडे भाजीला काहीच नसतं आणि आज भाजीला खूप सारं आहे म्हणून प्रश्न पडला आहे नेमकं काय करावं. आता इथे 2 दिवसापासून मटकी भिजून बांधून ठेवलेली, ती लक्षात नाही, तिला एवढे मोड आलेले. आणि इकडे शेपू चुका आणि पालक ही भाजीसुद्धा कट करून ठेवली. आता काय करू, जाऊ दे, काही करणं होईना, शेंगादाणे भाजून घेते म्हणून गॅस चालू केला आणि शेंगादाणे भाजायला ठेवले. आता त्यानंतर म्हणलं दोन्ही पण भाज्या करू. आता ही रश्याची मटकी करूया. इथे मटकी उकळायला टाकली आणि डाळ घालून शेपू आणि पालक करू, म्हणजे सगळीच भाज्या होऊन जाईल. तर भात करायचा होता आणि आता मी इथे खूप सारा लसूण घेतला, तोच ठेचून घेते. खलबत्ता जिंदाबाद. कारण मिक्सरमध्ये मला लसूण बारीक करायला नाही आवडत, म्हणून मी मिक्सरमध्ये न करता असंच ठेचून घेते खलबत्त्यात. तर तुम्ही कसं करता ते पण नक्की सांगा आणि कमेंट पण करत जा, कारण कमेंटच बंद झालेलं आहे असं वाटतं. तुमच्यासाठी नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न माझा चालूच आहे आणि हा प्रयत्न माझा कायम चालूच राहील. त्यामुळे तुम्ही चॅनलला बिनधास्तपणे सबस्क्राईब करून ठेवू शकता आणि पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला वाट पण पाहावी लागणार नाही आणि मला पण एक प्रोत्साहन भेटेल. आपण एक महाराष्ट्रीयन आहोत आणि महाराष्ट्रातले सगळेच लोक पुढे जातील आणि खास करून लेडीज तरी काही करायचं आहे त्यांना घरात राहून, त्या तरी पुढे जातील. हा विचार जरी मनात ठेवला आणि सहकार्याची भावना ठेवली तर तुमच्याकडून हे कार्य नक्कीच होईल. तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि मोठा व्हिडिओसुद्धा नक्की बघा. तर असे छोटे आणि छान व्हिडिओ मी बनवते आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा आणि काय सुधारणा करायला हवी व्हिडिओ ते पण सांगा. चला भेटूया एखाद्या छान व्हिडिओमध्ये.